अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून केडगावमध्ये 2 शिवसैनिकांची हत्या झाली होती आणि यावरून संतापलेल्या शिवसैनिकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत रास्ता रोको केला। तर काल संपूर्ण अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। औरंगाबादमध्ये शवविच्छेदन करून हे मृतदेह नगरला आणण्यात आले। त्यानंतर रात्री या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। आमदार अरुण जगताप यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली आणि त्यासाठी रात्री पुन्हा रास्ता रोको करण्यात आला। त्यानंतर केडगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। तर या अंत्यसंस्कारानंतर आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। तर एकूणच या संदर्भात आमचे प्रतिनिधी मकरंद घोडके आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात। मकरंद, अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर नगरमधलं जे वातावरण आहे ते अत्यंत तणावपूर्ण असल्याचं बघायला मिळालंय। सध्या काय परिस्थिती आहे नगरमध्ये? होय, अहमदनगर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत शनिवारी झालेल्या वादातून त्याचं पर्यवसन 2 शिवसैनिकांच्या हत्याकांडामध्ये झालं होतं। त्यामुळे नगर शहराची परिस्थिती ही अत्यंत तणावपूर्ण बनली होती। या घटनेचे पडसाद नगर जिल्ह्यामध्ये देखील उमटले। शिवसैनिकांनी याविषयी अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा हा करून यामुळे या घटनेमध्ये जे मारेकरी आहेत, ज्या घटनेमुळे ज्या 2 शिवसैनिकांची हत्या झाली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको, मोर्चे आदी आंदोलनं केली होती। नगर जिल्हा बंदची देखील हाक दिलेली होती। आज या घटनेनंतर 2 दिवसांनी 4 आरोपींना या प्रकरणी अटक झालेली आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आता नगर शहराची परिस्थिती पाहता पूर्णपणे तणावपूर्ण शांतता असून नगरची परिस्थिती आता पूर्वपदावर येते। जनजीवन काल जे विस्कळीत झालेलं होतं ते पुन्हा एकदा शांत झालेलं असून आता आज सकाळपासूनच व्यवहार सुरळीत सुरू होतील आणि सध्या तरी नगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। अशा प्रकारच्या गाड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त देखील आहे। 2 दिवसांपासून नगर शहरामध्ये जी परिस्थिती तणावपूर्ण बनलेली होती त्यावर नियंत्रण ठेवून आता पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता या ठिकाणी बंदोबस्त तैनात करून तिथे डोळ्यात तेल घालून पहारा करतायत। नक्कीच मकरंद, आता सध्या शिवसेना नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली आहे? आणि कोतवाली पोलीस स्टेशनचा जर आपण विचार केला तर कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणून या ठिकाणी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे का? शिवसेनेच्या 2 शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते असतील, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत दीपक केसरकर, त्यानंतर रामदास कदम, तसंच खासदार दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड हे सर्व नगर शहरामध्ये तळ ठुकून होते। या घटनेकडं त्यांचं लक्ष होतं, पोलीस तपासांकडे त्यांचं लक्ष होतं। पोलिसांनी व्यवस्थित तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जी शिवसैनिकांनी केलेली होती त्या दृष्टीनं त्यांनी तपासाची तक्रार वेगाने फिरवली आणि या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्य म्हणजे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार आहेत, यांचा देखील समावेश आहे। त्यांना अटक झाल्यानंतर या घटनेचा मास्टरमाइंड जो आहे ज्याने गोळीबार केला तो संदीप गुंजाळ याला देखील तो पारनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। इतर भाऊसाहेब कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या 2 आरोपींना आणखी अटक करण्यात आली आहे। आणखी सुद्धा अटक सत्र सध्या सुरू आहे। आणखी 2 आमदारांची नावं या घटनेमध्ये समोर येत आहेत। ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले आणि अरुण काका जगताप या 2 आमदारांचा शोध सध्या आता पोलीस घेत आहेत। त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। त्यासाठी पोलिसांनी यंत्रणा आपल्या तपास पथक कामाला लावले आहे। धन्यवाद मकरंद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकूणच आतापर्यंत 4 जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।